दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की भारतीय जनता पक्ष विधान परिषदेकरता त्यांनी त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि ह्या उमेदवारांमध्ये सोलापूर जिल्ह्यातून कोणालाही संधी मिळालेली नाही आहे. प्रशांत परिचारक जे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत आणि भाजपचे नेते, त्यांना यंदा संधी दिली जाईल अशी शक्यता निर्माण झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी परिचारकांना द्यायची का अवताडेंना असा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हा पुन्हा एकदा परिचारकांना थांबवण्यामध्ये भाजपला यश आलं होतं आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंढरपूरला आले होते आणि त्यांनी परिचारकांची समजूत काढली आणि अवताडे आणि परिचारकांचं मनोमिलन घडवलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की प्रशांत परिचारक हे लवकरच आपल्याला विधान परिषदेमध्ये दिसतील. पक्षाचे श्रेष्ठी जे आहेत, वरिष्ठ नेते जे आहेत, ते त्यांना विधान परिषदेवर घेतील असा शब्द त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला होता, परिचारकांच्या. त्यामुळं जेव्हा विधान परिषद निवडणुकीच्या ह्या 9 जागांची निवडणूक जाहीर झाली तेव्हा सर्वाधिक जास्त परिचारक समर्थक हे उत्साही झाले होते आणि त्यांच्या काही समर्थकांनी नगर परिषद निवडणुकीच्या वेळी पण भविष्यवाणी केली होती की एप्रिल महिन्यामध्ये प्रशांत परिचारक म्हणजेच प्रशांत मालक हे विधान परिषदेचे आमदार झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र जेव्हा ही यादी काल मंगळवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जाहीर झाली, त्यामध्ये प्रशांत परिचारक यांचं नाव नव्हतं. कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर आणि बार्शी दौऱ्यात आले होते आणि या दौऱ्यामध्ये प्रशांत परिचारक हे त्यांच्या समवेत होते. दरम्यान भारतीय जनता पक्षानं सोलापूर जिल्ह्यातून कोणालाही संधी दिलेली नाही आहे. वास्तविक पाहता सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये सर्वाधिक जास्त सदस्य हे भाजपचे निवडून आलेत. 10 पंचायत समितीचे सभापती जिल्ह्यामध्ये भाजपचे आहेत. अशा स्थितीमध्ये प्रशांत परिचारक यांना जरी संधी दिली नसली तरीसुद्धा अनेक नावंही पुढे आली होती. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, याचबरोबर माढ्याचे बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे, सोलापूरचे दिलीप माने यांच्यासह अनेक नावांची चर्चा सुरू होती. यासह बार्शी तालुका, जिथं नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वाधिक जास्त सदस्य जर कोणी निवडून आणले असतील तर ते माजी आमदार राजेंद्र राऊत, त्यामुळे त्यांनाही संधी दिली जाऊ शकते असा एक कयास होता. मात्र भारतीय जनता पक्षानं जे जुने कार्यकर्ते, भाजपमध्ये अनेक वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्ते काम करतायत, त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निवडणुकीपूर्वी, ही उमेदवारी यादी जाहीर करण्यापूर्वी, माढ्याचे माजी खासदार आणि जे 2024मध्ये पराभूत झाले धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून, त्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनासुद्धा भाजप संधी देऊ शकतो अशी एक शक्यता निर्माण झाली होती. त्यांनी भेटसुद्धा घेतली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. याचबरोबर माजी आमदार राम सातपुते माळशिरसचे, जे मोहिते पाटलांना टक्कर देत आहेत, त्यांच्याही नावाची चर्चा जोरदार सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू होती. मात्र भाजपनं कोणालाही सोलापूर जिल्ह्यातून आणि माढा लोकसभा मतदारसंघातून संधी दिलेली नाही आहे. त्यांनी पक्षासाठी ज्यांनी पूर्वी काम केलेलं आहे, अजूनही काम करतायत, त्या सर्व निष्ठावंत उमेदवारांना संधी दिलेली आहे. आणि याचबरोबर परिचारक, निंबाळकर, सातपुते, माजी आमदार राजन पाटील, राजेंद्र राऊत यांना एक संदेश दिला आहे की तुम्ही लढत राहावा आणि जनतेतून निवडून येण्याचा प्रयत्न करा, असंच याच्यावरून म्हणावं लागणार आहे. मात्र यात सर्वाधिक जास्त गोची झाली आहे ती म्हणजे प्रशांत परिचारक यांची. ते पंढरपूर मतदारसंघामध्ये आपली संपूर्ण ताकद आमदार समाधान अवताडे यांना विजयी करण्याकरता लावतात. 2 वेळा त्यांनी त्यांना विजयी केलं. मात्र त्यांना स्वतःलाच विधान परिषदेवर भाजपकडून संधी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. याचबरोबर आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये परिचारक गटाला म्हणावा तसा परफॉर्मन्स दाखवता आलेलं नाही, यश मिळालेलं नाही आहे. पंढरपूर शहरामध्ये बहुमत जरी मिळालं असलं तरी नगराध्यक्षपद हे डॉक्टर प्रणिता भालके यांनी त्यांच्या ताब्यात घेतलेले, त्या जिंकलेल्या तिथून परिचारक विरोधी असणाऱ्या. याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपचा इथला परफॉर्मन्स हा कमालीचा सुमार म्हणावा लागेल. फार कमी जागा त्यांच्या इथं निवडून आल्या. जरी सत्तेमध्ये ते पंचायत समितीचे आले असले तरीसुद्धा त्यांना अन्य पक्षाच्या उमेदवाराची साथ घ्यावी लागलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून प्रशांत परिचारक यांना ताकद दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र पक्षाने त्यांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे. आता सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक जेव्हा येईल तेव्हा कोणाला संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं आहे. कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपसाठी म्हणून मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस तालुका असेल, यासह अन्य तालुक्यांमध्ये बार्शी इथून फार मोठ्या प्रमाणात यश हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या त्या भागाच्या नेत्यांनी दिलं आहे. त्यामुळे येणाऱ्या
सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्या भागातूनच आमदारकीकरता संधी दिली जाईल असं दिसतं आहे. मात्र या सगळ्या ह्याच्यामध्ये विधान परिषदेमध्ये जी आत्ता ज्या हालचाली चालू होत्या यामध्ये परिचारक मात्र बाजूला राहिलेले आहेत. त्यांना पुन्हा एकदा संधी डावललेली आहे.